महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजलाय, चांगलाच प्रश्न पेटलेला पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटी जालन्याच्या गावामध्ये बसलेले आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता। 40 दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, नाही तर मी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार। असंच झालं, 40 दिवसात प्रश्न मार्गी लागला नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, म्हणून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी उपोषण करायला बसलेले पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। म्हणजे गावात कुठलाही राजकीय नेता प्रवेश करू नये असे फलक गावोगावी गावाच्या समोर झळकालेले पाहायला मिळत आहेत। अशातच साखळी उपोषणाला देखील प्रत्येक गावामध्ये सुरुवात झालेली पाहायला मिळते। एकंदर काय तर मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातील राजकीय ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। मग यामध्येच एक घटना घडली, ती म्हणजे मराठा आरक्षणाशी विरोध करणारे, मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी वेळोवेळी भूमिका बजावणारे वकील अर्थात गुणरत्न सदावर्ते याच्या घरासमोरील गाडीवर तोडफोड झाली आहे। गाडीची तोडफोड, गाडीच्या काचा तोडण्यात आलेल्या आहेत। मग तरी देखील गुणरत्न सदावर्तेच्या गाडीची तोडफोड झाली असली देखील तरी देखील गुणरत्न सदावर्तेच्या अटकेची मागणी महाराष्ट्रात का बरं होतीये, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, गुणरत्न सदावर्ते आहेत कोण? तर गुणरत्न सदावर्ते वकील आहेत। गुणरत्न सदावर्तेंनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला, मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे। त्या विरोधात स्वतःची भूमिका मांडलेली आहे। माध्यमांच्या समोर मनोज जरांगे पाटलांचा विरोध असेल किंवा मराठा आरक्षणाचा विरोध असेल असं नेहमी त्यांनी केलेलं पाहायला मिळतं। अलीकडेच मनोज जरांगे पाटलांनी आंतरवली सराटीमध्ये प्रचंड मोठी सभा मराठा आरक्षणासाठी घेतली। त्या सभेला यात्रा म्हणून संबोधणारं कोण होतं? तर ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते। गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधून मनोज जरांगेंच्या या सभेला यात्रा म्हणून संबोधित केलं होतं। एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील वातावरण, महाराष्ट्रातील शांतता भंग करू इच्छित आहेत अशी देखील मांडणी वेळोवेळी गुणरत्न सदावर्ते या वकिलांनी केलेली पाहायला मिळते। या सगळ्या गोष्टीमुळं गुणरत्न सदावर्ते याच्या विरोधात महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं। समाज माध्यमांमध्ये, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुणरत्न सदावर्तेच्या अटकेची मागणी, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी वेळोवेळी आपण महाराष्ट्रातील मराठा समाज देत असताना पाहायला मिळाला। मग आज सकाळी अर्थात 26 ऑक्टोबर 2023ला मुंबईतील सदावर्तेच्या घरासमोर त्यांची गाडी, त्या गाडीची तोडफोड 3 तरुणांनी केली। हे तरुण मराठा आहेत की दुसरं कोणी आहेत याचे देखील तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत। काही लोकांचं म्हणणं आहे हे तरुण मराठाच आहेत, तर काही लोकांचं म्हणणं आहे सदावर्तेंनीच फोकसमध्ये येण्यासाठी, सदावर्तेंनी चर्चेत प्रकाशझोतात येण्यासाठी ही गाड्यांची तोडफोड काही तरुणांकडून करून घेतली असा देखील एक बाजू मांडल्या जात आहे। मग हे झालं, यानंतर सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलतात, पत्रकारांशी संवाद साधतात। यामधून ते एक प्रश्न विचारतात, मनोज जरांगे पाटलांचं शांततेचं आंदोलन, मनोज जरांगे पाटलांचं शांततेचं आंदोलन हेच आहे का? त्यांचा शांततेचा मार्ग हेच आहे का? मनोज जरांगे पाटलांना अटक झाली पाहिजे अशी मागणी सरकारकडे सदावर्ते गाडीची तोडफोड झाल्यानंतर करायला लागतात। यानंतर मनोज जरांगे प्रतिक्रिया देतात। मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की अशी तोडफोड मराठा बांधवांनी केली नाही, मराठा बांधवांचा या तोडफोडीचा काही संबंध नाही, आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे आणि शांततेच्या मार्गाने सुरू राहील, या आंदोलनाला कुठलेही गालबोट लागता कामा नये अशी काहीशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिलेली पाहायला मिळते। मग हे नेमकं प्रकरण कोणी केलं? तर याचं संपूर्ण गोष्ट, ही गोष्ट गुलदस्त्यात आहे आणि यामुळे मनोज जरांगे पाटील आता शांततेतच आमचं आंदोलन सुरू राहील ही देखील त्यांनी भूमिका बजावलेली पाहायला मिळते। परंतु आता गुणरत्न सदावर्तेच्या गाडीची तोडफोड झाली असली तरी त्यांच्याच अटकेची मागणी का बरं केली जाते? याचं कारण असं आहे, भाजपा प्रवक्ते असलेले अजित चव्हाण यांनी एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की गुणरत्न सदावर्ते हे वेळोवेळी प्रक्षोभक बोलत असतात, प्रक्षोभक त्यांची वक्तव्य असतात। यामुळे महाराष्ट्रात एक सिरियस आंदोलन सुरू आहे, एका समाजाचा प्रश्न मांडला जातोय, त्यावर ते असं बोलत असतील तर त्यांच्या अटकेची मागणी मी स्वतः गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो। एकंदर ज्या फडणवीसांचं नाव गुणरत्न सदावर्ते वेळोवेळी श्रद्धेय म्हणून घेतात त्याच फडणवीसांकडे आता सदावर्तेच्या अटकेची मागणी
भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण करायला लागतात, तर दुसरीकडे विविध पक्षांची आणि विविध संघटनेची आणि मराठा समाजाची देखील हीच मागणी आहे, गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली पाहिजे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग यामध्ये फडणवीसांना मी मानतो, फडणवीस माझे नेते आहेत असं वेळोवेळी सदावर्ते म्हणतात, दुसरीकडे मराठा आरक्षणाला ते विरोध करतात. यामुळे आता खरंच सदावर्तेंनाच अटक होणार की काय अशी देखील चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेणारे सदावर्ते यांच्या गाडीची झालेली तोडफोड आणि आता त्यानंतर त्यांनाच अटक होणार का, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? तुम्ही कमेंट करून सांगा आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.